सो हे आहे हाय डेझर्ट म्युझियम. न्यूबेरीच्या रस्त्यावरती मला हे लागलं होतं, सो आय मेड अ लास्ट मिनिट स्टॉप हिअर. इट्स मोस्टली इन्फॉर्मेशनल म्युझियम. दे हॅव लॉट्स ऑफ नेटिव्ह अमेरिकन आर्टिफॅक्ट्स हिअर. एस्पेशली मला आठवतं त्यांचे हट्स वगैरे त्यांनी डिपेक्ट केले होते तिथे. अँड देन देर वॉज अ होल सेक्शन डिपेक्टिंग हाऊ Europeans migrated across this area. So most of them were hunting for gold, or initially they were fur traders. So त्यांनी असं हळूहळू टेंट सेटअप केले त्यांचे across the way. And like I said, they were gold hunters, so eventually they set up mining towns. So त्या संबंधित भरपूर सारे त्यांनी recreations केले होते इथे, which was pretty cool to watch. मायनिंगमुळे मस्त टाउन्स तयार झालेत. इथे ते क्राफ्ट शॉप दिसतंय. रेल्वे स्टेशन नाही, बँक आहे. बँक बिल्स ऑफ एक्सचेंज, ॲडव्हान्सेस मेड ऑन गोल्ड डस्ट, रिसीव डिपॉझिट्स. द्या बाबा, मला पैसे द्या. Another cool thing about this museum was it worked as a refuge. So इथे काही animals होते, but they are not like a zoo. They are all rescued animals. Like for example, the bobcat होता, it got used to the human civilization a little bit too much. So it's now kept here. इथे hawks होते. There were 2 eagles, both of which had injury to their wings and they could not fly. So त्यांना इथे shelter दिलं होतं. So I thought that was very cool and unique instead of like a normal zoo. Really like that aspect. So this is Newberry. Craters of the Moon ची आठवण येते. This is again that lava flow. छोटीशी ट्रेल आहे ही paved. So that was like the visitor center. So तो जो आहे तो लावा ब्यूट आहे, म्हणजे तिथून तो मॅग्मा बाहेर पडला आणि हा सगळा लावा फ्लो आहे. सो स्नोबॉल ऑफ लावा. सो हे छोटे छोटे रॉक आहे, पण असे स्लोपवरनं घसरता घसरता त्यांचा मोठा रॉक बनला. केवढा मोठा आहे तो, बापरे बापरे. द व्होल्कॅनो, त्याचा लावा फ्लो आहे, दॅट्स नियरली 1200 स्क्वेअर माइल्स. बापरे. आणि तो भरपूर वेळ इरप्ट झाला आहे, पण आय थिंक दे सेड देर आर 2 मेजर इरप्शन्स आणि एकदम रिसेंट पण झालं आहे म्हणजे. सो आय थिंक दे कन्सिडर दिस ॲज स्टील ॲक्टिव्ह. आणि दूर तिथे ती कॅस्केड रेंज दिसते आहे, सन चमकतं त्याच्यामुळे. आय डोंट नो इफ इट विल बी विजिबल, बट ती दूर तिथे कॅस्केड रेंज आहे, विच इज ऑल्सो वॉल्कॅनिक माउंटन्स. शोईंग हा तो सिंडर कोन आहे, आणि इथून ते जे वॉल असते त्याची ती बस्ट झाली, आणि मग इथून तो लावा फ्लो झाला, टर्न मारला अँड देन स्प्रेड आउट. सो लाईक हा तो ब्यूट आहे जिथून लावा मेन पडला. मग ही जी वॉल आहे त्याची ती कोलॅप्स झाली ह्या सेक्शनमध्ये. इथून लावा बाहेर आला अँड देन स्प्रेड आउट. वाव.
एकदम जरा जास्त जवळ आलो. सो क्रेटर्स ऑफ द मून आणि याच्यामध्ये डिफरन्स काय आहे की हा जो लावा फ्लो आहे इट्स कॉल्ड आय डोंट नो हाऊ इफ दॅट्स अ करेक्ट प्रोनाऊन्सिएशन, बट एक दुसरा प्रोनाऊन्सिएशन आहे, दुसरा टाईप आहे सॉरी लावा फ्लोचा, दॅट्स कॉल्ड पाहोहो. अँड क्रेटर्स ऑफ द मूनमध्ये यू हॅड दॅट काइंड. सो त्याच्यामध्ये असं रोपी स्ट्रक्चर असतं बिकॉज तो लावा असा स्मूथली फ्लो होतो आहे आणि तो थोडा थंड होतो राईट. सो म्हणून त्याच्यामध्ये ते रोप टाईप स्ट्रक्चर दिसतं. दिस इज मोर लाईक बुलडोझिंग. असा फ्लो येतो आणि इट विल जस्ट बुलडोज एव्हरीथिंग इन इट्स पॅथ. सो इथून हे लावा बर्स्ट झाला या गॅपमधनं आणि एक साईड इकडे गेली एक रिवर आणि दुसरी रिवर या साईडला गेली. सो इथून दिस इज द एंटायर लावा फ्लो. सो इथून पण वेगळा अँगल आहे. तो रिच आहे तिथे ती म्हणजे ती गॅप होती तिथून तो आला आणि लाईक आय सेड एक धार जी आहे ती तिकडच्या साईडला वळली आणि एक धाड इथून हे कळलं. म्हणजे क्लिअरली कळतं की दिस चॅनल, ह्या चॅनलमधनं तो लावा बाहेर पडलेला असणार असा आणि मग तो तिकडे पसरला फुल. असा इरप्ट झाला असणार तो. अँड दॅट्स दिस थिंग. In a series of awesome campsites, look at this. This is my campsite. There is a whole big lake just for me. Woohoo! Private access. Awesome. सनसेट जस्ट झालाय आता, पण ॲक्च्युली काय माहिती इथे कधी सनसेट होतो, मी ते चेक केलं नाही. I mean because this is like mountainous area, maybe I don't know if that's like sunset happens earlier. My trusty wood stove is awesome. आणि इथे पाईन ट्रीज पण भरपूर आहेत राईट. सगळे मस्त पाईन ट्रीज आहेत त्याच्यामुळे लाकूड एकदम भरपूर मिळालं आहे आणि एकदम विदाऊट मी फक्त कॉटन बॉल लावला आहे आणि वॅसलिनची वगैरे पण गरज नाही पडली. ऑसम. सो हे जे छोटूसं दिसतंय खोबणी त्याच्यामध्ये जे घरटं आहे दॅट्स अ रिअल घरटं. त्याच्यामुळे 3 रॉबिनचे बेबीज आहेत ॲटलिस्ट दॅट आय कुड सी. सकाळी सकाळी मी खूप केअरफुल आहे इथे न यायची, बट दॅट मामा बर्ड केम अँड 3 हेड्स स्टक आउट देअर बीक्स लाईक दॅट. इट वॉज सो क्यूट. बट अनफॉर्च्युनेटली म्हणजे ती मला घाबरते आहे मला वाटतं मम्मा, त्याच्यामुळे मी झाडींच्या मागे लपवण्याचा पण प्रयत्न केला, बट शी इज व्हेरी स्मार्ट अँड क्विन ऑलवेज डिटेक्ट मी इट सीम्स. बट दॅट वॉज सो क्यूट. गुड मॉर्निंग. ॲक्च्युली मॉर्निंग होऊन भरपूर वेळ झाली आहे माझी, पण व्हिडिओ आत्ता काढला आहे. ओके. सो मी आहे ॲट बिग ऑब्सिडियन फ्लो. आय वॉज सो एक्सायटेड टू सी दिस. वन ऑफ द रेअरेस्ट स्टोन्स ऑब्सिडियन. खूप सॉलिड ग्लास असतो हा, प्युअर ग्लास. लाईक यू नो नॉर्मल कसं आपल्या स्टोनमध्ये स्ट्रक्चर असतं राईट. सो सी दिस इज प्युअर ग्लास. दिस इज ॲक्च्युली प्युअर ग्लास. सो हा जो इथले दगड आहेत, सो आय एम नॉट रिली शुअर. Some of them don't look like obsidian. Like this I don't think so is obsidian. But look at that one. This is clearly obsidian. But this is because so इतकं हीट असते त्या volcano मध्ये. Like there is no
time to crystallize and become either basalt or pumice or anything like that. And it becomes glass, like pure glass. Isn't that amazing? And apparently this is the biggest obsidian flow in Oregon, at least. Not really sure about the world, but at least in Oregon. Okay, let's see what's up these stairs. See, म्हणजे इवन हाताला पण असा एकदम पॉलिश्ड लागतोय. This is so amazing. याच्यापासून ते नेटिव्ह अमेरिकन्स यूज टू मेक टूल्स लाईक स्पियर हेड्स अँड नाईव्स अँड ऑल दॅट. असं म्हणतात ऑब्सिडियनचा ब्लेड स्टीलपेक्षा पण स्ट्रॉंग आहे. सो याच्यामुळे त्यांनी ऑर्डर दिली आहे. म्हणजे फर्स्ट तो जो आपण मॅग्मा ज्याला म्हणतो, जो नॉर्मल आपण म्हणतो लिक्विड रॉक, तो खूप आधीपासनं खाली ह्या चेंबरमध्ये होता. अँड इट इव्हेंच्युअली स्टार्टेड टू फाइंड वीक स्पॉट्स इन द सराउंडिंग रॉक. वन्स इट फाउंड द क्रॅक, इट एक्सप्लोडेड, आणि ज्याला आपण नॉर्मल व्होल्कॅनो इरप्शन म्हणतो, म्हणजे ॲश अँड प्युमिस वगैरे बाहेर पडले. बट देन वेन इट केम आउट, इट स्टार्टेड कूलिंग ऑफ, बिकॉज त्याच्यामध्ये खूप गॅसेस असतात, राईट. सो बिकॉज ऑफ गॅस दे बिकम प्युमिस, राईट. आणि इथे ॲक्च्युली 3 प्रकारचे आहेत, व्हाईट प्युमिस, ऑब्सिडियन आणि ग्रे प्युमिस असं. आणि म्हणजे जेव्हा खूप जास्त गॅस आहे, फ्रॉथ बनतो, हा जेव्हा फ्लो होणार तेव्हा त्याच्यामध्ये जो गॅस मिक्स झालेला असतो, बिकॉज ऑफ विच इट बिकम्स प्युमिस. अँड देन ऑब्वियसली ऑब्सिडियनमध्ये अजिबात हे नाही आहे, गॅस नाही आहे, इट्स लाईक सॉलिड. अँड द रिझन वाय इट आफ्टर फर्स्ट फ्लो, राईट, फर्स्ट इरप्ट झाला, मग नंतर तो थोडासा स्लो झाला. अँड द रिझन वाय इट स्लोड इज बिकॉज ऑफ द हाय सिलिका कॉन्टेंट. And obviously the high silica content helped in making the obsidian as well. So I don't know, ha jo rock hai, it's a little bit lighter than the other ones, which is gray, right? So the gray ahe to obsidian layer cha khali trap zala, but it still had gases, so it didn't become obsidian, but it became pumice. So thoda sa chota sa factor change hoon structure मध्ये केवढं change होतं, right? Crazy. सन बाहेर आलाय तर इमिजिएटली द ऑब्सिडियन स्टार्टेड स्पार्कलिंग. लाईक आय डोंट नो हाऊ मच व्हिडिओमध्ये येत आहे, पण ऑब्सिडियन क्लिअरली कळतोय. ग्रे प्युमिसपेक्षा ऑब्सिडियन लगेच कळतोय. ओ मामा, आय एम सो ग्लॅड आय एम हिअर. ही जी ट्रेल आहे ही खूप छोटीशी ट्रेल आहे, अर्धा मैल आहे बेअरली, बट इट्स व्हेरी फन टू वॉक थ्रू, like these weird piles of rock. So त्या तर रस्ता आहे. Look at this beautiful flower growing in this crack. I forgot its name, but it seems like हा जो flower आहे purple वाला, it is the one that grows first in volcanic land. So दूर तिथे that is Paulina Lake. I think one of the सो ही जी रिम आहे, सो आय डोंट नो आता रिम कुठे डिफाईन केली जाणार आहे, पण ही जी रिम आहे, दिस वॉज द रिम. आय मीन आय डोंट नो, लाईक दीज हिल्स दॅट वी सी हिअर आर द रिम, और देर इज लाईक वन बियॉन्ड इट. बट ही जी रिम आहे, ही रिम त्या व्हॉल्कॅनोची रिम आहे. म्हणजे हा सगळा जो खड्डा आहे, आपण जिथे उभे आहेत तिथे तिथून ॲक्च्युली तो म्हणजे व्हॉल्कॅनो इरप्ट झाला होता. अँड नाव तो इतका मोठा आहे तो कॉल्डेरा, त्याला कॉल्डेरा म्हणतात, जिथून ते मॅग्मा इरप्ट झाला. त्या कॉल्डेरामध्ये 2 लेक्स तयार झालेत. सो दिस इज वन ऑफ देम पॉलिना, आणि दुसरा आहे ईस्ट लेक, जिथे माझं कॅम्पग्राऊंड आहे. इज अमेझिंग. आणि खूप मोठे मोठे लेक्स आहेत ते. आय थिंक दिस पॉलिना लेक इज लाईक सम 300 feet डीप. वाव. आणि म्हणजे लाईक इट्स सो युनिक, राईट. असे पाईल ऑफ रॉक्समध्ये, अशा पाईल ऑफ रॉक्समध्ये आपण कधी नाही इन जनरल एक्सपिरियन्स करत असे. सो अमेझिंग.
आणि मध्ये मध्ये एस्पेशली अगेन आय डोंट नो हाऊ मच व्हिडिओ इज कॅप्चरिंग, पण ऑब्सिडियन लगेच कळतोय बिकॉज आता सनवर आलाय आणि तो असं मस्त चमकतोय. सो लाईक यू नो दिस एरिया इज लाईक ऑल प्युमिस आय कॅन टेल. आणि ह्या एरियामध्ये अगेन आय कॅन टेल दर इज अ ऑब्सिडियन बिकॉज ते चमकतंय. सो आय वॉज सेइंग जस्ट अ मिनिट अगो की ऑब्सिडियन लगेच चमकतोय, पण आय थिंक दिस इज ऑल्सो ऑब्सिडियन, पण याच्यावरती एक काहीतरी असा वेगळा काय म्हणतो एक थोडंसं असा लेअर लायकन वगैरे तयार झालं आहे, बिकॉज ऑफ विच आय थिंक इट्स नॉट शायनी बट इट इज ऑब्सिडियन, लाईक यू नो. So I love this statement here. Life walks in, hops in, blows in and flies in. So cool. सो हे लायकन मी म्हटलं होतं ना भरपूर ऑब्सिडियनवरती मला दिसायला लागले थोडं थोडं लेअर लायकन. आणि ट्रीज तर ऑब्वियसली का मध्ये मध्ये छोटे छोटे ट्रीज आहेत, तसे खूप मोठे नाही आहेत. अँड इंटरेस्टिंग थिंग फ्रॉग्स. नो आयडिया वाय फ्रॉग्स कम अप बट या इंटरेस्टिंग. अँड देन मी जे दाखवत होती फ्लॉवर दॅट्स पेन्स्टेमॉन, वन ऑफ द फर्स्ट वन्स टू ग्रो. सो ह्या सेक्शनच्या ऑब्सिडियनमध्ये हे जे लेयर्स आहेत, आय डोंट नो इफ वी शुड कॉल इट लेयर्स और लाईन्स और व्हॉट दे आर, बट ते जास्त वाटत आहेत राईट. सो टच करायला दे ऑल्सो आय कॅन फील द रिजेस राईट. सो मे बी दिस इज माय थिअरी, नॉट शुअर इफ दिस इज ॲक्च्युअली ट्रू, बट लाईक तिथे थोडंसं गॅसेस होते, त्याच्यामुळे इट बिकेम प्युमिस इन्स्टेड ऑफ ऑब्सिडियन राईट. सो हा म्हणजे टच करायला दिस इज सो स्मूथ राईट, बट दिस इज नॉट. लाईक आता फॉर एक्झाम्पल हा प्युमिस आहे, सो प्युमिस कसा लागतो राईट हाताला, तसा लागतो इथे. त्याच्यामुळे आय थिंक दॅट इज माय थिअरी, लेट्स नॉट शुअर. छोटूशी ट्रेल आहे पण त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन बघा काय एवढी काय. फर्स्ट इन्फॉर्मेशन, आय हॅव नो आयडिया हाऊ दिस सपोज टू वर्क. इट सीम्स नासा केम हिअर, स्क्वीज्ड दिस रॉक अँड extracted water from it. I don't know how that's even, how does that make sense? I have no idea. But anyway, I think studying rock and tying back to artifacts is okay. But again, look at this one. So ha steel scalpel hai. So the doctors did surgery, one using steel scalpel and other one using obsidian. So obsidian madhe look at the variations, अजिबात हे नाही आहे. अँड लुक ॲट स्टील. देन ऑब्सिडियन ब्लेड्स कॅन बी शेप टू अ विड्थ ऑफ नियरली 1 मॉलिक्यूल. त्याच्यामुळे एकदम ते फाईन स्काल्पल तयार होते राईट. क्रेझी. ऑब्सिडियनचा माउंटनच माउंटन आहे. दिस एरिया मस्ट हॅव बीन सो सेक्रेड फॉर द पीपल राईट, बिकॉज ऑब्सिडियन वॉज यूज इन सो मेनी डिफरंट त्यांच्या टूल्ससाठी, त्यांच्या ज्वेलरीसाठी, फॉर द रिलिजियस प्रॅक्टिसेस. सो दिस मस्ट हॅव बीन लाईक सुपर सेक्रेड प्लेस फॉर दॅम. लाईक आता चमकतंय राईट, चमकण्यावरनं लगेच कळतं की किती ऑब्सिडियन असणार इथे. Like
ऑब्वियसली द मेन 2 फॉल्स आर प्रेटी, बट ह्या दगडांच्या आतमधून जे छोटे छोटे फॉल्स येतात राईट, दे आर ऑल्सो लुकिंग सो प्रेटी. So I'm at Paulina Peak. So somewhere in here is the obsidian flow trail that we did this morning. Can't tell anything at this point. Everything looks You have the newsletter thing in the pocket. but it's amazing, isn't it? So I think so definitely this looks to be the rim. आणि तो ईस्ट लेक आहे, पॉलिना लेक. सो हे जे समोरचं दिसत आहे दोज आर ऑल्सो वोल्कॅनिक पीक्स. हा जो आहे दॅट इज बॅचलर, देन ब्रोकन टॉप, आणि देन देर आर 3 सिस्टर्स देअर. आणि तिथे तो जो ह्या झाडाच्या एकदम वर पिनॅकलच्या साईडला दिसतोय, that is Jefferson. And Mount Hood at this moment is very very smoky, but तो त्या एंडला दिसतोय.